आल्यात 6 धावांचा एक मोठा षटकार. नेक्स्ट बॉल फुल टॉस गॉट द ट्रीटमेंट another hit and that should be another 6 as well. No ball plus 6 7 धावांचा बोनस 6 plus 7 धावसंख्या झाली 13. चला पहिल्याच बॉल वरती 13 धावा पाहायला मिळतात. किरण पवारचा वार आपल्याला पाहायला मिळतोय. सावळ्याचा हा खेळाडू आज मात्र सीबीडीच्या या राजीव गांधी स्टेडियम वरती आपलं अभिराज्य गाजवत असताना चला पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये फ्री हिटचा बॉल असणार आहे. हा एक नंतर कंप्लीट झाली आणि बघता बघता मात्र दुहेरीमध्ये देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 15 बिनगडीबाद सद्यस्थिती. डिंग डोंग कळंबोळी वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला पाहायला मिळते या टीमची. दीपक शेठ चव्हाण या टीमचे पॅकर. परंतु मात्र सुलतान हा थोडासा दडपणामध्ये पाहायला मिळतोय. डबलचा बॉल खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चला पुन्हा एकदा स्टेअर केल्या बॉलला अगदी हलक्या हाताने मात्र गॅप शोधला आणि तिथे मात्र वन बाउंस सीमा रेषा पार. किरण पवारच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका चौकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 19 धावा दाफलकावरती 19 रन स्कोर कार्ड वरती. 19 धावा म्हटल्यावरती धावसंख्या जर पाहिली तर भरपूर झालेली आहे. बॅट लाईट आपल्याला पाहायला जरूर मिळेल सेकंड इनिंग मध्ये. यावेळचा बॉल जर पाहिला तर चेंडू हवेमध्ये समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. किरण पवारच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. सुलतान खान वरती चढलेले हे हल्ले आज मात्र त्याला नक्कीच आठवतील रात्री झोपताना की किरण पवारचा वार कसा होता. टीमची धावसंख्या 25 धावा. 1 ओव्हरच्या मॅच मध्ये 5 बॉल तुम्ही टाकत असताना 25 धावा तुमच्या बॅटमधनं येतात. त्यावेळेस संघ देखील भरपूर खुश होईल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ येतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सहजरित्या